नमस्कार. श्री स्वामी समर्थ. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मस्त असाल. तर बघा, आता आपली देवी बसलेली आहे. तर आता आपल्या देवी नाही का, नवरात्रीचे आपले 9 दिवस सुरू झालेले आहेत. तर आपण या नवरात्रीमध्ये आपल्या घरी आलेल्या कुलस्वामिनी देवीची नाही का, आपण आता जेवढी होईल आपण एवढी सेवा पण करणार आहोत. तर या सेवेमध्ये आपण बघितले सगळे व्हिडिओ. तर आपण नाही का कोणत्या कोणत्या प्रकारे सेवा करायची, कोणता नैवेद्य अर्पण करायचा, नंतर आपण नाही का कोणते आपण पूजाविधी करायच्या, आपण कोणते कोणते ग्रंथ वाचायचे, ह्या सगळं आपण व्हिडिओ बघितला. तर आपण ह्या 9 दिवसांमध्ये नाही का आपल्या घरी कशी आता पाहुणी येते तशी आपली कुलस्वामिनी कशी आपल्या घरी आलेली आहे, तर आपण तिचा पाहुणचार कसा करायचा. तर आपण आपल्या घरी आलेल्या पाहुण्यांचा आपण पाहुणचार कसा करतो नाही का, आपल्या घरी आता ही नवरात्रीमध्ये 9 दिवस कुलस्वामीने आपल्या घरी वास करणार आहे. तर आपण ह्या 9 दिवसामध्ये आपण देवीची नाही का ओटी भरायची आहे. तर ओटी भरून आपण देवीचा पाहुणचार करायचा आहे. तसंच आपल्या घरी एखादं पाहुणा आलं तर आपण पाहुण्यांची कशी ओटी वगैरे भरतो, ओटी भरून नाही का आपण त्यांचा पाहुणचार करतो, तसं आपण आपल्या कुलदेवीचाही आपण ओटी भरून पाहुणचार करायचा आहे. तर तुम्ही ओटी कोटी भरायची आहे. तर तुम्ही घरामध्ये भरा, कारण आपल्या घरामध्येच आपली कुलस्वामिनी आलेली असते. तर आपण घरामध्ये तुम्ही घट बसवता, आपल्या देवीची मूर्तीची स्थापना करता, तर त्यासमोर आपण ही ओटी भरायची आहे. जर तुमच्या घरी घटस्थापना तुम्ही करत नसाल किंवा आपल्या घरी नाही का एकाच ठिकाणी कुठेतरी घटस्थापना होते, तर आपण त्यावेळेला आपण काय करायचं आहे, तर आपल्या घरी तिथे एका ठिकाणी घटस्थापना होते तर आपल्याला ओटी भरायची आहे. तर आपण नाही का कुलस्वामिनीच्या तिकडं त्या मंदिरात जाऊन ओटी भरायची आहे का, तर नाही. तर आपण आता त्यावेळेला आपण कुलस्वामिनीच्या तिकडं जाऊन ओटी नाही भरायची. तर आपण वर्षामध्ये कधीही तुम्ही वर्षामध्ये एकदा तरी तुमच्या कुलस्वामिनीची ओटी भरायचीच आहे. आणि एक वर्षातून एकदा आपण नाही का सहपरिवार सहकुटुंब तुम्ही कुलस्वामिनीचं दर्शन घेऊन यायचं आहे. तर का यायचं आहे, तर कुलस्वामिनी आपल्या कुलाचा उद्धार करण्यासाठी नाही का, आपल्या कुलाचे रक्षण करण्यासाठी आलेली असते किंवा आपले रक्षण करते. तर आपण एखाद्याचं नाही का आपल्या देवीचं आपल्यावरती ऋण असल्यागतच असते. तर आपण त्यासाठी आपण काय करायचं आहे, तर आपण ओटी भरायची आहे. जेवढं आपण देवीची नाही का पूजा आराधना होईल एवढी आपण करायची आहे. तर ह्या प्रकारे आपण ही ओटी भरायची आहे. तर तुम्ही तुमच्या कुलस्वामिनी देवीकडं जाऊ नाही शकत ह्या 9 दिवसांमध्ये. म्हणजे जाणं कसं शक्य नसतं, कारण तिथं खूप गर्दी वगैरे असते, तर आपल्याला तिकडं जाणं शक्य नसतं. तर तुम्ही घरामध्येच ओटी भरा. आपण एकदम साध्या आणि सोपी पद्धतीने आपण घरामध्ये ओटी भरू शकतो. आणि तुम्हाला घरामध्ये जर नाही का, पण आता घरामध्ये नाही तर तुम्ही तुमच्या गावामधील नाही का कोणत्याही देवीची ओटी भरू शकता. कारण ह्या दिवसामध्ये आपण कुलस्वामिनीची ओटी भरायची आहे. आणि तुमच्या ग्रामदेवती नाही का, तुमच्या गावामध्ये कुठली देवी असेल तर त्याची ओटी भरा. नाहीतर आपल्या गावामध्ये नाही का आपले मंडळ वगैरे असतात, तर आपल्या तिथेही आपले नवदुर्गाची रूपे असतात, तर दुर्गा देवी बसलेली असते, तर तिथं जाऊन तुम्ही ओटी भरू शकता. तर ही ओटीमध्ये आपलं योग्य पद्धत कोणती ओटी भरण्याची, तर ओटीमध्ये आपण कोणतं साहित्य वापरलं पाहिजे किंवा काय काय वापरलं पाहिजे. तर बघा, ओटी भरण्याची योग्य पद्धत कोणती, तर ओटी भरण्यासाठी आपल्याला साडी हवी आहे. साडी नसेल तर तुम्ही नाही का आपण ब्लाऊज पीस खण वगैरे असतो, तर खणा नारळानं आपण ओटी भरतो. तर शक्यतो तुम्ही साडीच घ्या. तर ती साडी कसली पाहिजे, तर सुती साडी पाहिजे, सुती किंवा रेशमाची साडी पाहिजे. पण सुतीच का पाहिजे नाही का, असं म्हटलं गेलं नाही का, सुती आणि काठपदर साडी पाहिजे. काठपदर कारण कोणत्याही साडीला नाही असं देवीला आपण जेव्हा साडी म्हणजे ओटी भरणार तर तेव्हा त्याला काठ पाहिजेच असतो. तर हे आपण का करायचं आहे, तर ज्या म्हणजे सुती साडीमधून किंवा रेशमी साडीमधून जे देवीकडून जे येणारे सात्विक लहरी असतात ना, त्या आपल्या नाही का आपल्याला त्या दुसऱ्या साडीमधून मिळत नाही, तर ह्या सुती व रेशमी साडीमधून मिळत असतात. तर दुसरं काय नियम आहे, तर आपण जेव्हा ओटी भरणार आपण तर आपल्याला 9 वारच साडी घ्यायची आहे. म्हणजे 6 वार का नको, तर 9 वार या 9 वारी साडीमध्ये याचा अर्थच आहे 9 वार म्हणजे देवीची 9 रूपे त्या साडीमध्ये आपल्याला दिसतात, म्हणून आपण 9 वार साडी घ्यायची आहे. आणि 9 वार साडी घेतल्यानंतर आपण नाही का आपण देवीसाठी खण घ्यायचा आहे, खण किंवा ब्लाऊज पीस, त्याच्यावरती आपण नारळ ठेवायचा आहे. नारळ नंतर ना आपल्याला तांदूळ घ्यायचे आहेत, नंतर आपल्या ओटीचं हळकुंड, सुपारी, खारी, खोबरं, नंतर वेलची आणि ह्या सगळ्या ओटीचे साहित्य आहे ते आपण घ्यायचे आहे. आणि नारळाची शेंडी आपण देवीकडं करायची आहे आणि अशा प्रकारे आपण हे ताट असं घ्यायचे आहे. आणि तुमच्या यथाशक्ती तुम्ही नाही का यथाशक्ती काही पण तुम्ही नाही का देवीचं शृंगारचं सामान बघा, ते शृंगारचं सामान एक भेटतं म्हणजे पूजेच्या दुकानामध्ये भेटतं. म्हणजे छोटा आरसा असतोय, नंतर ना सगळं असते, बांगड्या असतात, हळदी कुंकू असते, ह्या सगळ्या गोष्टीही तुम्ही त्या ओटीमध्ये ठेवू शकता. तर ह्या यथाशक्ती नाही का आपण ते सगळं साहित्य घ्यायचं आहे. तर हे
साहित्य घेतल्यानंतर आपण ती साडी शक्यतो आपण नाही का आपण देवीला तुम्ही परिधान करायची आहे. किंवा नाही का, तर गर्दी वगैरे खूप असेल किंवा आपल्याला नाही म्हणजे देवीला दुसरी साडी घातलेली असेल तर आपण ती नाही घेऊ. पण ती घडी आहे अशी आपण नाही द्यायची आहे. तर ती घडी थोडी आपण उलगडून अशी व्यवस्थित नाही का अशी ताटामध्ये ठेवायची आहे. आणि ती ठेवल्यानंतर अशी नाही का ठेवल्यानंतर त्याच्यावरती तो ब्लाऊज पीस खण घ्यायचा आहे, नारळ वगैरे घ्यायचा आहे. आणि त्या ताटामध्ये नाही का वेणी नंतर हार किंवा फूल वगैरे असं घ्यायचं आहे. त्या नारळाला तुम्ही हळदी कुंकू व्हायचं आहे. हळदी कुंकू वाहिल्यानंतर ना आपण अक्षदा वगैरे व्हायचे आहेत. आणि ते ताट आपण असं पूर्ण उचलून आपल्या छातीसमोर धरायचे आहे. तर ते देवीकडून जे सात्विकता लहरी येणार आहे ते आपल्यामधून नाही का आपण असं ताट धरून म्हणायचं आहे देवी मातेला, आपल्या कुलस्वामिनीला किंवा देवी मातेला म्हणायचं आहे, देवी माता मी जी सेवा करत आहे माझ्याकडून काही चुकलं म्हणजे ह्या ओटीमध्ये काही चुकलं तर मला माफ कर. आणि अशा प्रकारे आपण ही ओटी अशी धरून आपण देवीची ओटी अशी भरायची आहे. तर म्हणजे ओटीमध्ये आपण नाही का शक्यतो कोणत्या कलरची साडी घ्यायची आहे, म्हणजे तसं नाही आहे की कोणत्या प्रकारची कोणत्याही कलरची तुम्ही साडी घेऊ शकता. पण म्हणजे देवीसाठी नाही का प्रिय कोणता कलर आहे, कोणत्या देवीला कोणता कलर आवडतो. तर याप्रमाणे बघा, तर दुर्गा देवीला आपल्याला तांबडा कलर आवडतो, तांबड्या कलरची लाल साडी असावी नाही का. आणि महालक्ष्मीला केशरी कलरची साडी आवडते. आणि लक्ष्मी मातेला पिवळ्या कलरची, सरस्वती मातेला पांढऱ्या कलरची, आणि महासरस्वती मातेला तांबड्या कलरची, आणि महाकालीला तांबड्या कलरचीच, तर काली माताला जांभळ्या कलरची. तर तुम्ही ह्यातली नाही का आता कोणत्या दिवशी तुम्ही ओटी भरणार आहात, ज्या दिवशी कोणतं रूप आहे देवीचं नाही का, म्हणजे लक्ष्मीचं आहे का दुर्गा मातेचं आहे का, तर तुम्ही त्या दिवसाप्रमाणे त्या कलरची साडी घेतली तर आपल्याला नाही का देवी तत्व जास्त आपल्याला भेटत असते. तर आपण त्या प्रकारे त्या साडींचे कलर आपण घ्यायचे आहेत. तर याप्रमाणे आपण नाही का अशी ओटी भरायची आहे. तर कोणत्या दिवशी ओटी भरायची आहे, तुम्हाला जमलंच तर तुम्ही अष्टमीला ओटी भरा, म्हणजे आपल्यासाठी नाही का योग्य दिवस तो अष्टमीचा. आणि तुम्हाला शक्य नसेल अष्टमीला तर तुम्ही पूर्ण ह्या 9 दिवसामध्ये कधीही ओटी भरू शकता. कारण आपल्या महिलांचं नाही का काय काय म्हणजे मासिक धर्म असतो, काही कोणताही प्रॉब्लेम असतो, तर तुम्ही आपल्याला माहीत असते बाबा आता मला पुढं असं नाही का अडचणी आहे, तर तुम्ही आधी घरी ही ओटी भरू शकता. पण तुम्हाला माहीतच आहे बाबा आता काहीच नाही प्रॉब्लेम, तर तुम्ही अष्टमीला नक्की ओटी भरा. तर अष्टमीलाच का ओटी भरायची असते, कारण तो एक दिवस असतो. आपल्याला कसे घरी येतात बाबा, आता 9 दिवसाची आपली ती आपल्या कुलस्वामिनी 9 दिवसामध्ये आपल्या घरामध्ये वास करणार असते. तर आपण पाहुणे असतात, पाहुणे आपण जातानाच आपण त्यांना पाहुणचार करतो, तर त्यांची आपण जाताना ओटी भरतो. त्याचप्रमाणे अष्टमीला ओटी भरायची, नवमीला आपण नाही का 9 दिवसाची आपली दुर्गा माता असते, तर त्या दिवसाप्रमाणे आपण अष्टमीला ओटी भरायची असते. तर याप्रमाणे आपण सेवा करायची आहे. तर याप्रमाणे तुम्ही ओटी भरा. तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.